हो, हे खरं आहे. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ मळून घेतलेलं आहे. मिक्सर कोणता? नेहमीचा मिक्सर. आपण फूड अप्लायन्सेस कुठलाच वापरला नाही आहे ते. तर कसं करायचं आहे ते आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. मिक्सर बरोबर सर्वात मोठं भांडं मिळतं ते घ्यायचंय. त्यामध्ये आपल्याला 2 पेले भरून कणिक घ्यायचंय. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. आणि काय होतं माहितीये, ही जी ट्रिक आहे ती स्पेशली त्या मुलांसाठी जी परदेशात शिकायला आहे किंवा हॉस्टेलमध्ये, ज्यांना कणिक मळता येत नाही आणि चपाती खायची तर असते पण बाहेरून मागवतात आणि ती कशी असते ती आपल्याला माहिती नाही. त्यामुळे ह्या सोप्या ट्रिकनी त्यांना सोयीस्कर होणारे चपात्या बनवायला घरच्या घरी. तर 2 पेल्याला भरून आपण इथे 1 पेला पाणी घातलंय. सुरुवातीला थोडं कमी घालायचं, एका पेल्याला. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 छोटा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. आता इथे मी लोकवान गहू घेतलेले आहेत, तर त्यामुळे त्या चपात्या खूप लुसलुशीत होतात. झाकण बंद करूया आणि कसं वाटायचं मिक्सरवरती ते पटकन बघूया. तर मिक्सर लावताना आपण 2-3 गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे. सुरुवातीला लावल्यानंतर पटकन आपल्याला सलग तो मिक्सर चालवायचा नाही आहे. बंद चालू करून आपल्याला चालवायचं आहे. याने काय होणार आहे माहिती आहे, व्यवस्थित पीठ मळलं जातं आणि एकदम स्पीडमध्ये तुम्ही करायला जाल तर पातं तुटू शकतं किंवा मिक्सर खराब होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला भरपूर जण घरी पण असतील आणि सगळ्यांसाठी तुम्हाला चपातीचं पीठ मळायचं असेल तर प्रमाण किमान 1 वाटी किंवा 2 वाट्या, आणि जास्त असेल तर तुम्ही प्रपोर्शनमध्ये करा. म्हणजे सुरुवातीला 2 वाट्या, नंतर 2 वाट्या, असं कमी कमी करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. 2-2, 3-3 बॅचेसमध्ये. एकसाथ वाटायला जाऊ नका. शॉर्टकट जर करायला गेलात तर तो मिक्सर खराब होणार आणि तुम्ही मलाच ओरडणार की ही ट्रिक काय दाखवते ते. खरंच तुम्ही ट्राय करा. तुम्ही बघा, पीठ छान मळलं जातं, मऊ लुसलुशीत सांगितल्याप्रमाणे. आणि फार आपले जे हात खराब होतात किंवा कंटाळा येतो बऱ्याच जणांना पीठ मळताना, तर या ट्रिकनी तुमचं वेळही वाचतो, हातही खराब होत नाही. आणि त्या मुलांसाठी मी स्पेशली दाखवली आहे. गृहिणी ज्यांना खरंच वेळ नाही आहे, ज्यांना कामावर जायचं आणि मोजक्यात चपात्या बनवायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा खरंच उपयोगी पर्याय आहे. तर तुम्ही ट्राय केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. त्याच एका गोळ्यामधून तुम्हाला मी चपाती लाटून दाखवते. खूप छान होतात, बराच काळ नरम राहतात. आता परत गव्हाची क्वालिटी कशी आणि कशा पद्धतीने तुम्ही पीठ मळतात ते महत्त्वाचं आहे. तर मी इथे अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहे 1 पोळी. तर सकाळच्या गडबडीमध्ये स्पेशली जी लोक, हे तर बॅचलरसाठी चांगलं आहेच पर्याय, आणि जी नवीन लग्न झालेली मंडळी आहेत, नवरा बायको दोघंही कामाला जातात आणि चपातीसाठी बाई ठेवतात, तर अशा वेळेला हा एक उत्तम पर्याय आहे जिथे कोणाचीही गरज नाही. तुम्ही स्वतःच्या पोळ्या करून नरम अशा डब्याला घेऊन जाऊ शकतात. तर मी लोखंडी तवा वापरते आणि अशा पद्धतीने मी चपात्या करते. आय होप, आता चपाती दाखवण्यासारखी असं वेगळी रेसिपी काहीच नाहीये, प्रत्येकजण बनवतात, माझ्यापेक्षा छान बनवतात. माझा उद्देश या एपिसोडमध्ये दाखवण्याचा इतकाच आहे की पीठ सोप्या पद्धतीने कसं मळता येईल ते. तर तुम्ही प्रयत्न केलात किंवा तुम्ही एकदा करून पाहाल तर तुम्हाला कळेल ते खरंच ते पीठ चांगलं मळलं जातं. तर ही ट्रिक आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडली असेलच. आणि तुम्हाला जे काही नाही आवडली असेल किंवा आवडली असेल तर कोणतेही कमेंट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपीज म्हणा किंवा अशा पद्धतीच्या ट्रिक्स म्हणा आवडत आहेत की नाही. तर ट्राय नक्की करा मात्र.